सावंतवाडी संस्थानला 400 वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलाय। याच घराण्याच्या 19व्या पिढीतील सुनबाई युवराज्ञी रथराजे भोसले नुकत्याच थेट जनतेतून निवडून येत सावंतवाडीच्या नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या। पोटात मूल असताना त्यांनी ही निवडणूक लढवली आणि जिंकली। आज त्यांना पुत्ररत्न प्राप्त झालं असून सावंतवाडीच्या इतिहासात पहिल्यांदाच नगराध्यक्ष पदावर कार्यरत असताना मातृत्व प्राप्तीचा हा पहिलाच प्रसंग आहे। त्यामुळे या क्षणाची इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होणार आहे। सावंतवाडी संस्थानच्या युवराज्ञी तथा नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोसले आणि युवराज लखमराजे भोसले यांना पुत्ररत्न प्राप्त झाले। यामुळे राजघराण्याच्या 20व्या पिढीचा उदय झालाय। नुकतीच युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांनी गरोदर असताना देखील सावंतवाडी नगर परिषदेची निवडणूक लढवली होती। पोटात मूल असताना देखील त्यांनी शहर पिंजून काढलं होतं। राजघराण्याच्या सुरू झालेल्या या राजयोगात आज मातृत्व प्राप्त झाल्यानं आणखीन भर पडली आहे। पुत्ररत्नाच्या रूपानं 400 वर्षांच्या गौरवशाली परंपरेला वारस मिळालाय। दुसरीकडे सावंतवाडीच्या नगराध्यक्ष पदावर कार्यरत असताना मातृत्व प्राप्त होण्याची ही पहिलीच आणि ऐतिहासिक घटना आहे। त्यामुळे सावंतवाडीच्या इतिहासात वेगळी नोंद होणार आहे। युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले या 18व्या नगराध्यक्ष असून 4थ्या महिला नगराध्यक्ष आहेत। यापूर्वी अनारुचून लोबो, श्वेता शिरोडकर, पल्लवी केसरकर यांनी नगराध्यक्षपद भूषवलं होतं। चूलनं मूल सांभाळत असताना सावंतवाडीचा कारभार देखील हाकला होता। युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांच्या रूपानं ही परिस्थिती प्रत्यक्ष अनुभवायला येणार आहे। मी जेव्हा 7वे महिने प्रेग्नंट होते तेव्हा पण मी निवडणुकीच्या वेळी घरोघरून जाऊन लोकांची भेट दिली आहे। आपल्या घरी आई असतील, बहीण असतील, आपली मिसेस असतील, त्यांना माहिती आहे की हे एक महिलांसाठी खूप कष्टाचा टाईम असते। त्यांना त्याच्या हेल्थचा ध्यान ठेवायला लागतो। त्याच्यामध्ये पण मी माझ्या हेल्थवर लक्षात देऊ नये, पण माझे सावंतवाडीच्या लोकांसाठी मला जे करायचं होतं त्याच्यासाठी मी घरोघरून गेले आहे। आमच्यासोबत कोणी पण असू दे, सगळ्यांना माहिती होतं आणि सगळ्यांना मला खूप सपोर्ट दिलं की मॅडम आपण काळजी घ्या, इथे नको येऊ, तिथे नको येऊ। पण मी सर्वांना फक्त हे म्हणेन की ते माझी जिद्द होती सावंतवाडीना एक चांगली जागा करायला। आज पण ते आहे आणि निवडणुकीच्या नंतर आपण आम्हाला भरभरून मत देऊन विजय केले आहे, ते मी विसरणार नाही। नगराध्यक्षपदी कार्यरत असताना आई होण्याची ही पहिलीच घटना आहे। त्यामुळे सावंतवाडीच्या गौरवशाली इतिहासात अशी ही वेगळी नोंद होणार आहे।